गोंदिया शहर में महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग द्वारा किए जा रहे दूषित पानी सप्लाई के विरोध में उद्धव बाला साहेब ठाकरे गुट यानी उबाठा की ओर से मटका फोड़ो आंदोलन किया गया। वहीं बढ़ती लोड शेडिंग और बिजली दरों में वृद्धि के विरोध में महावितरण कंपनी को ज्ञापन भी सौंपा गया। इस आंदोलन में उबाठा के नेता, कार्यकर्ता और बड़ी संख्या में महिलाएं शामिल हुईं। गोंदिया शहर के करीब 30,000 परिवारों को महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग की ओर से पानी सप्लाई किया जाता है, लेकिन शहर में चल रहे भूमिगत सीवर लाइन प्रोजेक्ट के काम के चलते कई जगहों पर पानी की पाइप लाइन क्षतिग्रस्त हो गई है, जिसके कारण नागरिकों को गंदा और मटमैला पानी मिल रहा है। आंदोलनकारियों का कहना है कि बारिश का मौसम शुरू होने वाला है और आने वाले दिनों में स्थिति और खराब हो सकती है, इसलिए प्रशासन जल्द से जल्द पाइप लाइन की मरम्मत कर साफ पानी की सप्लाई शुरू करे। इसी मांग को लेकर उबाठा की ओर से मटका फोड़ो आंदोलन कर विरोध प्रदर्शन किया गया। आज जे आमचे सर्व गोंदिया शहरचे आमचे सुंदरनगर, कुंभाईनगर, माताटोली, शास्त्रीवाड या जागावर राहणारे सर्व लोक आलेले आहे। आई बहिणी तुमच्या समोर 9 टप्पा चालू आहे। या 9 टप्प्यामध्ये पहा किती ऊन होऊन राहिला, पण आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अधिकारासाठी आणि आपले लहान मुलं आणि जे आपले बुजुर्ग आहे त्याच्यासाठी पाणी मिळालं पाहिजे, यासाठी सर्व आम्ही लोक आलो। नगर परिषदेचा जो जीवन प्राधिकरण विभाग आहे ते आम्हाला जे नळ आहे पहिले आमच्या लहानपणी 2 वेळी भेटत होतं, आता एकच वेळी भेटत आहे। आम्ही 1 गुंडी पाणी जे आहे ते मिळून नाही राहिलं, यासाठी आमच्या हक्कासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आम्हाला पाणी मिळत नाही, पण आम्हाला जे आहे बिल 2700-2800 रुपयाचं बिल आहे आम्हाला मिळत आहे। काय आम्हाला लूट करण्याचे आहे काम? गरीब जनता आहे, गोरगरीब जनता आहे, एक गोरगरीब जनताला लुटायचं काम हे चालू आहे। आणि कोटी कोटीची योजना आहे ते शासन इथं पाठवतं, पण त्या शासनाच्या जनताच्या जे योजनाचा लाभ गरीब माणसाला मिळत नाही। आणि जे ठेकेदार आहे, काय कोण आहे, ते अधिकारी आहे, काय करता मला माहित नाही, पण आम्ही आपल्या हक्कासाठी लढण्याचे आम्हाला अधिकार आहे, संविधानाचे अधिकार आहे। आता सुंदरनगर असो, कुंभाईनगर असो, शास्त्रीवाड असो, गोंदिया शहराच्या कोणत्याही टप्प्यात मध्ये पहा 1 टप्प्यात पाणी भेटतं आणि एकच गुंडी पाणी भेटून राहिलं। आमचे लहान बाळ, मुलं, बुजुर्ग माणूस, महिला काय करणार? यासाठी आम्ही एक पत्र दिलं होतं यांचे मिश्राम साहेबाला। तर आम्ही बोललो होतो की टुल्लू पंप आहे, हे टुल्लू पंप बंद करा आणि जे डायरेक्ट कनेक्शन घेतलेले आहे ते कनेक्शन काढा। ज्या लोकांनी जे कनेक्शन घेतलेले आहे त्या माणसाला पाणी भेटला पाहिजे। नगर परिषदेने आजच्या 9 वर्ष झालेले आहे, एक भ्रष्टाचार झाला होता, ते भ्रष्टाचारची फाईल इथं पडलेली आहे आणि 200 कोटीच्या वरची एक योजना चालू आहे। पहिले आपल्या गोंदिया शहरीमध्ये फक्त तुम्हाला स्वतःला माहित असते की रेलटोलीला 1 पाणी टंकी होती आणि एक ते मार्केट एरियामध्ये होते। आता पहा 5-5 टंक्या बनलेली आहे, भीमनगरला, गौतम नगरला, आणखी छोटा गोंदियाला, ते कुंभाईनगरला, सर्व जागाला टंक्या बनलेली आहे, पण पाणी मिळत नाही। टंक्या वाढली पण कनेक्शन वाढत नाही, कनेक्शन वाढलं तर पाणी भेटत नाही। आम्ही का करू? आम्ही का आपल्या घरी जाऊन जरी आपण मरण्याचा प्रयत्न करू की आमचे बाळ आम्ही कसं मरणार म्हणून? आमची इतकीच विनंती आहे की आम्ही मिश्राम साहेबाला पत्र दिलं होतं की आपण आम्हाला सहकार करा, आमची जो गोर गरीब जनता आहे त्याला न्याय भेटला पाहिजे। नाही तर आम्ही आता मटके फोडलेले आहे, कारण की मटके सुके आहे, कारण की पाणी नाही आहे, पाणी मिळणार नाही, त्यासाठी आम्ही याच्यानंतर आम्ही मोठा मोर्चा काढू। वहीं दूसरी ओर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी के खिलाफ भी उबाठा कार्यकर्ताओं ने नाराजगी जताई। आंदोलनकारियों का आरोप है कि कम बिजली इस्तेमाल होने के बावजूद लोगों को ज्यादा बिजली बिल भेजे जा रहे हैं। इसके साथ ही भीषण गर्मी के दिनों में लगातार हो रही लोड शेडिंग से आम जनता परेशान है। इसी को लेकर लोड शेडिंग बंद करने और बढ़े हुए बिजली बिलों पर रोक लगाने की मांग करते हुए महावितरण कंपनी को ज्ञापन भी सौंपा गया। आज आम्ही जे महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाने मोर्चा आणला आहे ते यासाठी आणला की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बिजली जे होत आहे, पण जे बिजलीचे दर आहे सर्व जास्त महाराष्ट्रामध्ये आहे। आणि आमच्या गोंदिया जिल्ह्यात अदानी पॉवर प्लांट आहे, पण ते पॉवर प्लांटचा आम्हाला काही लाभ मिळत नाही। आणि जे MSCB विभागद्वारा जे कनेक्शन लागलेले आहे त्याच्या बिल नाही भरलं तर ते कनेक्शन कापून देतं, पण ज्या माणसाचं बिल जास्त आहे त्या डेटामध्ये ते टाकत नाही का ते बिल दुरुस्ती करा। हा असा त्यांचा डेटा नाही का? हा डेटा तयार करा आणि जे जास्त महाग बिल येतात त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे आणि बिल कमी झालं पाहिजे, कारण की आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बिजली उपलब्ध होत आहे आणि अदानी आमच्या जिल्ह्यात आहे,
त्याचा लाभ आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या जनतेला मिळला पाहिजे, नाहीतर आमचा मोठा मोर्चा राहील ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो. आमच्याकडे खूप लाईट जाते आणि लाईट जाऊन ती आम्ही प्रेमानं त्यांना चांगला फोन करून सरांनी सांगतो, तर ते आमचे फोन वगैरे उचलत नाही आणि चिडकून बोलतात आमच्याशी. आणि खूप बिल येत आहे आमच्याकडे, 2,000-3,000 रुपये बिल येत आहे एका महिन्याचा. आमच्याकडे एक पंखा, आता 2 महिने आम्ही कूलर चालवतो. त्याच्यानंतर तर मग आम्ही कामाधंद्याचे सर्व लोक आम्ही कामाला जातो. आमच्याकडे कोणी राहत पण नाही, दिवसभर दार बंद राहते, तरी पण आम्हाला 2,000-3,000 रुपये बिल येत आहे. तर आमची माग आहे की बिल कमी करावं. आमच्या महाराष्ट्रामध्ये बिलाचा खूप मोठा म्हणजे परेशानी आहे, खूप बिल येत आहे. MP मध्ये जिकडे तिकडे पहा तर खूप कमी बिल आहे ना, आमचे महाराष्ट्रामध्ये खूप बिल म्हणजे जास्त येत आहे. म्हणून आम्ही इथं आलो का आमचं बिल कमी करावं. मी 1-2 वेळ आली इथं, येईना बिल का म्हणला मीटर खराब झाला तर मीटर लावली, तरी पण बिल जास्त येऊन राहिला आहे. तर 8,500 झाला, मी बिल नाही पटवली, कारण का पाणी येऊनच नाही राहिला. पाणी आल्या पाहिजे चांगला, आणि 2 गुंडी 1 गुंडी पाणी मिळते, चांगला मिळल्या पाहिजे. उधर उबाठा की ओर से चेतावनी दी गई है कि अगर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग और महावितरण कंपनी ने जल्द मांगे पूरी नहीं की तो आने वाले दिनों में इससे भी बड़ा और उग्र आंदोलन किया जाएगा.